उकडीचे मोदक म्हणजे जिव्हाळ्याचा विषय। उकडीच्या मोदकाचं पीठ भागवण्यासाठी एका कढईत 2 छोटी वाटी पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तूप घाला। 2 छोटे वाटी सुवासिक मोदक पीठ उकळत्या पाण्यात घालून अशा प्रकारे भागवून घ्या आणि थोड्या वेळ झाकून ठेवा। नंतर एका पॅन मध्ये तूप घ्यायचं, त्यात 1 मोठी वाटी खोबरं आणि पाऊण वाटी गूळ घालून मिश्रण परतवून घ्यायचं। त्यात ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि खसखस घालून मिश्रण असे होईपर्यंत एकजीव करून घ्या। सारण असे सुटसुटीत दिसायला लागले की आपले सारण तयार आहे। भागवून घेतलेलं पीठ छान मळून घेऊया आणि अशा प्रकारे पात्या बनवून त्यात सारण घालून तुमच्या मोदकाला आकार द्या। मोदकाला आकार देणं हा एक सरावाचा भाग आहे। तुम्ही साच्याचा वापर सुद्धा करू शकता। मोदकाच्या भांड्यात हळदीची पानं लावून आकार दिलेले मोदक ठेवून त्यावर असा बाणाचा एक हात मारा आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपले मोदक वाफवून घ्या आणि अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचे उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार आहेत।